हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी बोटनेक चपली ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, हा आपला अस्तर आहे. तर माप आहे बघा, 14.5 इंच उंची आहे, 9.5 ची घडी आहे. आपलं 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बघा इथं मी शोल्डर 7.5 इंच घेतलेले आहे. 32 साईजसाठी मुंडा मी 6.5 इंच घेतलेला आहे. आतल्या बाजूला 1 इंचावरती अशी टिक मार्क केली आणि अशी एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि असा मुंड्याला आकार देऊन घेतला. बोटनेकमध्ये मुंड्याला असाच आकार द्यावा लागतो. इथं गळारुंदी 4 इंच घेतलेली आहे आणि 3.5 इंचावरती एक असा गळ्याला बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला गळा किती घ्यायचा आहे, 11 घ्यायचा आहे. शिवून आपला 10.5 तयार होणार आहे. इथं सुद्धा आपल्याला एक असा बॉक्स तयार करून घेतला तरीही चालेल. तुम्हाला जितकी गळारुंदी हवी आहे तितकी ठेवून घ्यायची. इथं मी 4 घेतलेली आहे. आणि बघा वरच्या बॉक्समध्ये असा गोल आकार मी देऊन घेते. तर बघा, आणि इथे एक असा बॉक्स तयार करून घेते. बघू शकताय तुम्ही. बघा आता ह्या बरोबर बॉक्सचा मध्य सेंटर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि मध्य सेंटरला ना अशी एक टिक मार्क करून घ्यायची. आणि बघा असा डॉट 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 कर मी इथं असा लांबट गोल आकार देऊन घेणार. खालच्या साईडला एक असा लांबट गोल आकार देऊन घेणार आहे. म्हणजे गोल नको आहे आपल्याला, फक्त लांबट गोल असा लंब गोल हवा आहे. अशा पद्धतीने मी इथं आकार दिलेला आहे. थोडासा कमी लंबगोल वाटतो आहे, पण मी आणखी थोडासा आतल्या साईडला असं लंबगोल देणार आहे. ह्या लंबगोलमध्ये गळा छोटा ठेवला तर अगदी छान लंबगोल येतो, पण कस्टमरचा गळा डीप असल्यामुळं इथं थोडासा माझा लंबगोलचा प्रॉब्लेम येतो आहे. पण चला, मी असं तयार करते. घातल्यानंतर थोडासा आणखीन आपला लंबगोल होणार आहे. तर बघू शकते अशा पद्धतीने मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. अगोदर वरचा गळा कटिंग करते. अशा पद्धतीने बघा, मुंडा आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे. आणि इथं बघू शकताय, हा आतला आकार अगदी व्यवस्थित असा कटिंग करते. नंतर ह्या बाजूने असा कटिंग करते, म्हणजे आपल्याला बरोबर इथं कॉर्नर मिळेल, म्हणजे लंबगोलचा आकार आपला तयार होईल. आपलं 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे. बघू शकताय तुम्ही. इथं थोडासा छोटा गळा असताना खालचा जरा थोडासा छोटा गळा ठेवला असला तर परफेक्ट आला असता, पण कस्टमरचा गळाच तितका 10.5 तयार आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा आकार तसा होणार आहे. इथं छोटा गळा घेतला तर तुम्ही इथं 9चा गळा घेतला तर अगदी व्यवस्थित लंबगोल तयार होईल. बघा, मेन फॅब्रिक सवचं ठेवून त्याच्यावर अस्तर उलटं ठेवलं आलेलं आहे. आणि इथं मी सुया लावून घेतलेल्या आहेत. अगोदर मी फक्त आतला आकार स्टिच करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. बघा, बरोबर कोपऱ्यात सुई खाली घातली आणि टीप मारायला सुरुवात केली. बघू शकता अशा पद्धतीने फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत संपूर्ण जो खालचा आपला गळा आहे तो स्टिच करून घ्यायचा. बघा, तो कोपरा आहे, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि परत टीप मारून घेतली. अशाच पद्धतीने सगळा गळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघा, बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे छान निघतात. बघा, गळा आपला स्टिच करून झाला. अगदी व्यवस्थित असा कपडा बाहेर करून आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. कारण बोटनेकमध्ये दोन्ही आकार वेगवेगळे स्टिच करावे लागतात. दोन्ही गळे वेगवेगळ्या पद्धतीने स्टिच करावे लागतात. बघा, जो आतला आकार आहे तो आपला स्टिच करून झाला. अगदी तेवढाच आकार मी व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन द्यायचे, म्हणजे काय होतं, जे अस्तर आपलं असतं ना ते आतल्या बाजूला व्यवस्थित असं फोल्ड होतं. म्हणजे कुठेही अस्तरचा भाग आपल्याला बाहेर दिसत नाही. तर बघू शकताय तुम्ही. आता हा अस्तर व्यवस्थित असा आतल्या बाजूला प्रेस करून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने. बघू शकताय तुम्ही. आणि काय होतं, आपण संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स दिल्यामुळं काय होतं, आत व्यवस्थित अस्तर प्रेस होतो. बघा, छानपैकी असा प्रेस झालेला आहे. आणि अगदी कोपऱ्यातून आपल्याला त्याच्यावरून पूर्ण गळ्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने
संपूर्ण दापटे गळ्याला अशाच पद्धतीने मारून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही इथं कोपऱ्यात सुई खाली घातली आणि कपडा फिरवून घेतला. संपूर्ण गळा मी असा स्टिच करून घेतलेला आहे. बघा जे धागे दोरे आहेत ते लगेच कट करून घ्यायचे, म्हणजे गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघू शकताय तुम्ही खूप सुंदर फिनिशिंग गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित एकसारखं करून संपूर्ण स्टिच करून कटिंग करून मी घेतलेलं आहे. बघा असे मी 2-2 इंचाचे त्रिकोण तयार करून 2-2 इंच घेऊन फोल्ड करून असं आपल्याला त्रिकोण मी तयार करून घेतलेले आहे. ते वरच्या बाजूने आपल्याला असे लावायचे आहेत. इथं काठ थोडेसेच होते त्यामुळे काठापासून इथं 4च त्रिकोण आपले तयार झाले होते. प्लस मी एक नेव्ही ब्लू कलरचा प्लेन आणि एक काठाचा असे सगळे व्यवस्थित ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित लावून घेणार आहेत. फक्त वरच्या बाजूनेच आपल्याला असे लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने. तर बघा चला मी तुम्हाला लावून दाखवते. बघा एक जो आपला काठाचा आहे तो ठेवला, त्याच्यानंतर एक प्लेन ठेवला, एक काठाची बाजूचा एक प्लेन. अशाच पद्धतीने सगळे त्रिकोण व्यवस्थित लावून घ्यायचे. तिथं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पोटली बटनसुद्धा वापरू शकता, पण मी तसे त्रिकोण वापरणार आहे. बघा अगदी व्यवस्थित, कारण आपला गोल वरच्या साईडचा गोलवट आकार आहे त्या एकसारखं लेवलला एकसारखे त्रिकोण येतील ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित आपल्याला असे सगळे त्रिकोण व्यवस्थित असे अटॅच करून घ्यायचे आहेत. बघू शकता मी खूप सुंदर असे सगळे त्रिकोण अटॅच करून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही अगदी छान आणि सगळे एकसारखे त्रिकोण आपले आलेले आहेत. बघा आता वरच्या साईडला ना इथं गळ्याला ना मी जी रेडीमेड पायपिंग असते ना ती अटॅच करून घेणार आहे. बघू शकता असे सिंपल पायपिंग ठेवलेली आहे आणि अगदी त्याच्या काठावरून असे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला. वरच्या बाजूचा जो गळा आहे त्याच्यासाठी बघा, आणि छोटे छोटे सगळे त्या पायपिंगला सुद्धा कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे ती पायपिंग आपली आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आतल्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करायची आणि आणखीन एक टिप त्याच्यावरून आपल्याला टाकून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही बघा अशा पद्धतीने थोडंसं आत फोल्ड करायचं आणि टिप मारायची. अशाच पद्धतीने संपूर्ण मी टिप व्यवस्थित अशी मारून घेणार आहे आणि लगेच त्याच्या साईडला सुद्धा आपल्याला एक पायाचं मार्जिन सोडत डबल टिपसुद्धा आपल्याला साईडनं टाकून घ्यायची आहे. डबल टिप टाकल्यामुळे काय होतो गोट आपला उलटा होत नाही, अगदी व्यवस्थित बसतो. बघा अशा पद्धतीने बघू शकता आपली सुंदर अशी पायपिंग झालेली आहे. अगदीच खूपच सुंदर पायपिंग अशी आपली लागलेली आहे. याला इस्त्री केल्यानंतर अगदी छान असं आपली पायपिंग बसते. बघू शकाल तुम्ही खूपच सुंदर अशी आपली पायपिंग बसलेली आहे. आता इथं थोडंसं आणखीन ब्लाऊजला सुंदर लुक देण्यासाठी खालच्या साईडने सुद्धा मी आहे अशीच पायपिंग लावत आहे, कारण इथं आपला गळा तयार आहे म्हणून मी इथं गळ्यावरून अशी व्यवस्थित पायपिंग ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला संपूर्ण ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत संपूर्ण पायपिंग अशी स्टिच करत घ्यायची आहे, स्टिच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण पायपिंग मी लावून घेतलेली आहे. बघा खूप सुंदर अशी पायपिंग दिसत आहे. ह्याच्यावर मी डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे. हे असे 4 मी इथं बटन शो बटन लावून घेणार आहे. तुम्ही याला हवं असेल तर चिकटवून घेऊ शकता किंवा शिवूनसुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. थँक्यू सो मच.